माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण तिळाची चिक्कीची रेसिपी ट्राय करणार आहोत. तरी सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू. तिळाच्या पापडीसाठी आपण तिळाला तव्यावर चांगल्या तऱ्हेने भाजून घेऊ. तीळ पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून तिळाला एका कोपऱ्यात काढून घेऊ. कोपऱ्यात काढून घेतल्यानंतर आपण तीळ कोपऱ्यात टाकल्यानंतर आपण सामग्री बघणार आहोत. मी इथे गूळ घेतलेला आहे, थोडंसं तूप घेणार आहे आणि हे आपले तीळ. तर सर्वात आधी आपण एक भांडं गॅसवर ठेवून देऊ. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊ. तुम्ही तेल पण घेऊ शकता, पण मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. माझ्याकडे अवेलेबल होतं, तर नसल्यास तुम्ही तेल पण वापरू शकता. आता तूप गरम झालं, त्याच्यामध्ये आपण गुळाला टाकून घेऊ व गुळाला चांगल्या तऱ्हेनं विरघळून घेऊ. गुळाला व्यवस्थित चांगलं होतपर्यंत त्याला शिजवत ठेवू. गुळ आपला होत आहे बघा, असं त्या प्रकारचा होतोय. थोडा वेळ गॅसवर ठेवल्यानंतर आपण त्याला आता चेक करून घेऊ पाण्यामध्ये, जेणेकरून त्याची पापडी कडक होईल की नाही. तर बघा, असा गूळ मोडायला हवा, जेणेकरून आपल्याला कळेल की आपली पापडीसुद्धा अशीच खायला कडक लागेल. आता याच्यामध्ये आपण तीळ काढून घेऊ, टाकून घेऊ पूर्ण. आता पूर्ण तिळाला आपण मिक्स करून घेऊ या गुळाच्या याच्यामध्ये. बघा, पूर्ण असं बॅटर झाल्यानंतर आपण त्याला कोरपाटवर काढून थोडंसं गोल आकार देऊन डब्याचा वापर करू शकता किंवा लाटणं पण वापरू शकता. थोडं मी आता लाटून घेतलेलं आहे. लाटून झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर त्याचे आपण पापडीचा चिक्कीचा आकार देऊन देऊ त्याला. बघा, थंड झाल्यानंतर त्याबरोबर त्याला आपण कापून घेऊ. कापून झाल्यानंतर आपली चिक्की तयार आहे. एकदम चविष्ट अशी चिक्की तयार झाली आहे. तुम्ही नक्की